नंतर स्वागत आणि आता बातमी आहे। डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला असून 60 हून अधिक लोक जखमी आहेत आणि या स्फोटातील 2 प्रमुख आरोपी मलय मेहता आणि मालती मेहता यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक झाली असून त्यांना आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा स्पेशल टास्क फोर्स तपास करणार आहे। या टास्क फोर्समध्ये ठाणे खंडणी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखेचा समावेश आहे। डोंबिवलीतील फेज 2 मधील या केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात 2 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। अजूनही करचा सगळा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। एनडीआरएफचे जवान शोध घेत आहेत। आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। आज देखील सर्च ऑपरेशन सुरू राहणार आहे आणि फक्त आता सांगाडा उरलेला आहे वेगवेगळ्या मशिनरीचा। बाकी सगळं जळून खाक झालंय या स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये। केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या 2 मालकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मलय मेहता आणि मालती मेहता अशी 2 मालकांची नावं आहेत आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, इतक्या तासांनंतर आताची तिकडची परिस्थिती काय आहे आणि आज देखील एनडीआरएफचं पथक सर्च ऑपरेशन करेल, तर त्या बाबतीत तिकडे सध्या परिस्थिती काय दिसते? आज सकाळपासूनच शोधकार्य सुरू आहे एनडीआरएफचं। अजूनही त्यांचं शोधकार्य सुरू राहील। एनडीआरएफचे जे असिस्टंट कमांडंट आहेत सारंग कुर्वे यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत शेवटचा मिसिंग म्हणजे इथं काम करणारे जे कर्मचारी होते किंवा जे कोणी असतील त्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांनी जो तपास केला आणि त्यांच्याकडे जी माहिती आली की ही व्यक्ती या ठिकाणी होती आणि ती अजूनपर्यंत सापडलेली नाहीये, जखमी नाहीये किंवा ते जिवंत आहेत का किंवा त्यांचा मृतदेह जो सापडलेला नाहीये, त्या व्यक्तीचं काहीतरी सापडेपर्यंत आम्ही या सगळ्या भागामध्ये शोधकार्य करणार आहोत। जवळपास 5 ते 7 कंपन्या पूर्णपणे जळून राख झालेल्या आहेत। त्यामुळे इथल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला असेल का हे त्या सगळ्या दृश्यावरून दिसतंय। दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की या प्रकरणाचा तपास जो आहे त्याकरता एक टास्क फोर्स बनवण्यात आलेली आहे आणि या टास्क फोर्समध्ये ठाणे क्राईम ब्रांच आणि ठाणे खंडणी विरोधी पथक या दोघांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या दोघांनीही त्यांचं कौशल्य वापरून मालती मेहता यांना नाशिकवरून तर मलय मेहता याला ठाण्यावरून अटक केलेली आहे आणि या दोघांकडूनही तपास सुरू आहे। माफ करा, यांना ताब्यात घेतलेला आहे। थोड्याच वेळात अटकेची प्रक्रिया पूर्ण दाखवली जाईल आणि त्यांना कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केलं जाईल। तर ही सर्व घटना जी आहे, ही घटना अत्यंत गंभीर आहे। सरकारने ही घटना गंभीरतेने घेतलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती याकरता एक मोठी टास्क फोर्स जी आहे तिथंच गठन केलं गेलेलं आहे आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून हा संपूर्णपणे तपास केला जाणार आहे की इथं या कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या अतिरिक्त केमिकलचा साठा होता का किंवा प्रमाणापेक्षा जास्त केमिकलचा साठा होता का, या कंपनीने नियमबाह्य काही कामं केलेली आहेत का, इथं नियमबाह्य काही कामं सुरू होती का, हे सर्व प्रक्रिया करताना ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या होत्या का, या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती घेतली जाईल आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो पूर्णतः करून त्याची चार्जशीट किंवा आरोपपत्र जे आहे ते कोर्टात सादर केलं जाईल। पण सुरुवातीपासूनच पोलीस याच्यामध्ये कठोरतेनं वागताना दिसतंय किंवा त्यांनी अत्यंत गंभीरतेने प्रकरण घेतलेलं दिसतंय, कारण का सदोष मनुष्यवधाचा गुन्हा याचसोबत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, बेकायदेशीर कृत्य, निष्काळजीपणा, इतरांच्या जीवितास धोका निर्माण होणे, इतरांना जखमी करणे, त्यानंतर जो पर्यावरण कायदा आहे तो, असे विविध कायदे जे आहेत त्याच्यामध्ये लागू ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। त्यामुळे जे आरोपी आहेत मलय मेहता आणि मालती मेहता यांना लवकर यातून सुटका होईल असं वाटत नाही आणि त्याचबरोबर आता टास्क फोर्स निर्माण केल्यामुळे पुढे वेगळ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने तपास होईल यात काही शंका नाही। बिलकुल अजित, धन्यवाद या माहितीसाठी।